वाटतं 2 ओव्हरचा आहे. मोहन दादा इथे नाणेफेकी झालेली आहे. सीमेपर्यंत सामन्याची गोवे संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बंदरावरती कल्याण संघाला आमंत्रित केलेले आहे. धन्यवाद. हॅलो. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकातला तो गोलंदाज नाव सांगा. 12 मॅन या 12 कोणी आहे का नाही. चला खेळा मा असंच. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक पहिलं प्रगती पथावर श्रीनाथ आणि भावेश ही सलामी जोडी. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. प्रेक्षिक सामना आपण पाहतोय. फ्रेंडशिप मॅच कैसा हराया चषक वर्षभर चर्चा राहील. मात्र ऑन साइडचा अतिशय चांगला फटका थोडासा थांबवला होताना क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. 1 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्या होती 3 बाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. चेंडूला विकेट. मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता फलंदाजाला. एक निर्धाव चेंडू जातोय. डॉट चेंडू जातोय. डॉटचा स्केल वाढवताना गोलंदाज ऑन साइडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू जातो. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धाब्याने संघाची धावसंख्या बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं. जय महाराष्ट्र ए आणि जय महाराष्ट्र बी या 2 दिग्गज संघामधून सामना आपण पाहतोय. प्रेक्षिक सामना फ्रेंडशिप मॅच. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम चेंडूची फेक करताना फलंदाज थोडासा शपल झाला. त्या अनुषंगाने चेंडूची फेक झाली. फलंदाजच्या बॉडी लँग्वेजला परखून टाकलेल्या चेंडूची फेक आपण पाहिली. गोलंदाजच्या माध्यमातून निर्धाव चेंडू जातोय. डॉट चेंडूचा स्केल वाढवताना हा गोलंदाज अतिशय प्रतिम उत्तम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय. हडलक भरत भाऊ कुंदन भाऊ हडलक. चेंडूला सुंदरसा फ्लिक केला. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. यास महत्वाचे विकेट. धावचित सुरू बाद. दादा त्याच्यावर टपला था. यो आउट होते कवा ना मला जावायला भेटते कवा. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. गावदेवी चषक 2025 मधून मी तुमचं मनस्वी स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता सन्माननीय श्यामजी पाटील साहेबांच्या वतीने तुमचं मनस्वी स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते सन्मानित ज्ञानेश्वर पाटील, त्याचप्रमाणे श्यामभाऊ मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. आदरणीय ज्ञानेश्वर पाटील, श्याम पाटील यांची दिन आपण पाहतोय. गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचा अतिशय उत्तम आयोजन. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक. दुसरं गोलंदाज येतोय तेजस. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. जो जिंकेल तो ठरेल 4000 रुपयाचा मानकरी.
कारण की दिगंबर पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपये कॅश प्राइज आहे. हरेल त्याला 1, जिंकेल त्याला 4. जय महाराष्ट्र ए या संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतो क्षेत्ररक्षण आणि नाणेफेक हरल्यानंतर बी संघ करतोय प्रथम फलंदाजी. आतापर्यंत धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 3. तेजस गोलंदाज आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका साचताय. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने संघात धावसंख्या 4. पाच झाले बोलतो. 1 वाईट. ओके 5 धावा आहेत. चुकीची दुरुस्ती. धावा 5. शॉर्ट फाईनला चेंडू जातोय. हॅलो ओव्हर क्रमांक आणि फलंदाज बिग विकेट. बड़ी सफलता या प्राप्त करते हुए गेंदबाज. महत्वाची विकेट. गेली 3 दिवस दोन्ही संघ राईचा तेल लावून होते. हिमेश चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न. रिवर्स अटम करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. बघा रिवर्सचा फटका मारत असेल तर त्या चेंडूची निवड फार महत्वाची असते. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका साजलाय. व्हाट अ कॅच. व्हेरी नाईस. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी करताना क्षेत्ररक्षक. महत्वाची विकेट. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं प्लीज. षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांची अंती धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 6. हार्डलक नीलम नाईक. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय कल्याणचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय पृथ्वीराज त्रिभुवन. कल्याणचे सुप्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय पृथ्वीराज त्रिभुवन या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. बघा मित्र या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. कल्याण डोंबिवली या परिसराचं फार मोठं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. कल्याण डोंबिवली परिसराचं एक सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय पृथ्वीराज त्रिभुवन आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. त्याचबरोबर त्यांच्या समोर कल्याण डोंबिवली परिसराचं फार मोठं नाव आहे सन्माननीय हरिचंद्र चव्हाण. आदरणीय हरिचंद्र चव्हाण यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचंय.
ज्ञानेश्वर पाटील श्याम पाटील यांची देण आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय वाखाणण्याजोगं आयोजन मान्यवरांमधून खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं कल्याणचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत हरिश्चंद्र चव्हाण साहेब यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं मान्यवरांचं. आदरणीय हरिश्चंद्र चव्हाण ह्या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो एक आकर्षक ट्रॉफी त्यांना दिली जाते. त्यानंतर कल्याण चिकनघर या परिसराचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अशोकजी भोईर यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव, अतिथी देवासमान असतोय आणि या अतिथींचं या मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. आई गावदेवी चषक 2025 मधून या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. वेलकम दुर्वाजी पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू असे खेळाडू तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून झालेले धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण देखील आज वेलात वेळ कडून स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल पुनश्च आम्ही ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं अर्थातच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्यामजी पाटील त्याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर पाटील या दोन्हींच्या वतीनं तुमचं मनस्वी आभार. धाव नसेल टोटल 18 झाल्या. चला लगेच आपण शतरक्षण लावायचंय. धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 18 आणि विजयाचं लक्ष एक बॉल बाकी आहे. ओके मला वाटलं 18 झाले. एक जाऊ दे चला जाऊ दे आता नको. मिस टाइम स्ट्रोक फलंदाज बाद. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज. आणि चांगला फलंदाज चांगला पाठवा फिनिश करेल लगेच एक ओव्हर मध्ये असा. मात्र या स्पर्धेची या मॅचची चर्चा पूर्ण वर्षभर राहील. कैसा हराया दिगंबर पाटील यांच्याकडनं दोन्ही संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. कारण जो संघ विजय संपादित करते त्या संघाला 4000 रुपये आणि जो हारेल त्याच्यासाठी 1000 रुपये. किती झाले? 19 झाले. 19 झाले. 20 चा टार्गेट आहे. 20 चा टार्गेट आहे. दोन्ही फलंदाज वेलकम. अनंता भोईर तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 40+ फॉर्मॅटच्या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर त्याचबरोबर आदरणीय अरुणजी पाटील अरुणजी भोईर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. अरुणजी भोईर 18 चेंडू 20 धाबा. चला आता जास्त दाबा देवी नको करू. घ्या चालू करा. बॅटिंग दिली कालेरला. यानंतर बिग मॅच कडा संघर्ष कडा मुकाबला काटोकाट टक्कर. दो विकेटों में जबरदस्त धुमशान. एका बाजूला बांद्र्यामध्ये कालेर तर दुसऱ्या बाजूला जनुमान गोवे. सेकंड सेमीफायनल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. जास्त बेल घेऊ नका प्लीज. तुमचा जीआर फक्त 2 ओव्हरचा होता. आम्ही 3 ओव्हरचा केलंय. आणि पहिला चेंडू पेस करताना खराब चेंडू उत्तम प्रहार.
फलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी असेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आपण जर या ओव्हर मधून हा सामना फिनिश केला तर त्यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज. हा सामना जर आपण फिनिश केला या ओव्हर मधून 1111 छक्का आहे ना. धावसंख्या 13. बाकी किती राहिले. दोन्ही संघ 2-3 दिवस घरात राईचा तेल घेऊन आले म्हशाच्या जत्रांची. फिट लावला तर एकामेकाच्या अंगाला. फ्रीट आहे फ्रीट. आपण जाऊ दे. फ्रीट आहे फ्रीट आहे. 14 झाल्या. फिनिश होईल. एक ओव्हर मध्ये फिनिश होईल गॅरंटेड. किती राहिले. 6 धावांची गरज आहे. चेंडू किती बाकी पहिल्या ओव्हर मधून 4 बाकी आहेत. फिनिश होईल. 1111 कसलेला खेळाडू आहे सतीश. डावखुरा फलंदाज. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 15. 3 मध्ये 5ची गरज आहे का. 3 मधून 5ची गरज आहे. पहिल्या ओव्हर मधून जर आपण फिनिश सामना केला तर आयोजकांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज. निश्चितच चेंडू म्हणजे खऱ्या अर्थानं तुझ्यासाठी लॉलीपॉप होता, मात्र तो लॉलीपॉप तुला खाता आला नाहीये. दोन चेंडू बाकी आहेत. ऑन साइडचा फटका सजलाय. चेंडू मात्र जातो शॉर्ट. मिड विकेटला मिळते फक्त आणि फक्त एक धाव. किती पाहिजे आता. एक मध्ये 4 पाहिजे. चला त्यांना पैसे नको. चला चेंडूला स्वीप केले. ऑन साइडला चौकार येतोय आणि याच चौकाराने विजय संपादित. चला शतरक्षण लावायचं. गोळे संघाचा कॅप्टन. गोळे संघाचा कॅप्टन आपण आपलं शतरक्षण लावायचंय. विजेता संघ उद्या पैसे घ्या. आज देऊ. आजच रोकडा. मॅगी 11 रोकडा रस्ता. चला घ्या लगेच. काही हरकत नाही.